नमस्कार मंडळी, होममेकर महादेवीज लाईफमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज मऊ लुसलुशीत 3 पदरी चपाती कशी बनवायची हे मी दाखवणार आहे। तर इथे तुम्हाला दाखवण्यासाठी मुद्दाम मी चपाती कट केलेली आहे आणि 3 पदर दाखवलेले आहेत। तर बघू शकता 3 पदरी आणि एकदम सॉफ्ट आहे, त्याला हातामध्ये मुठीमध्ये येईल असं एकदम सॉफ्ट आहे, बघू शकता। चला तर बघूया आता कसं बनवायचं। 7-8 चपातीचं पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे, त्यामध्ये थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि सुकं असतानाच ते मिक्स करून घ्यायचं। पीठ हे चाळून घेतलेलं आहे, त्यामुळे सॉफ्ट व्हायला मदत होते चपाती। आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं सुकं असतानाच। नंतर त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ तयार करायचं आहे। एकदम पाणी घातलं तर चांगलं मळलं जात नाही, त्यामुळे थोडं थोडं पीठ घेऊनच तुम्ही मळायचं। आणि एकदा डो तयार झाला की मग ते 15 ते 20 मिनिट आपण बाजूला काढून ठेवायचं आहे। तर ह्यामध्ये काय एकदम मोठं असं काही सायन्स नाही आहे, पण जर आपण रेग्युलर करत राहिलो, प्रॅक्टिस झाली तर आपल्याला जमतं। तर मी 3 पदरी कधी केले नाही, तर मावशी आणि मम्मी बनवतात घराकडे माहेरी, त्यामुळं मी त्यांनाच म्हटलं की तुम्हीच व्हिडिओ दाखवा, कारण का ते एवढे वर्ष बनवत आहेत तर परफेक्ट त्यांना येतं। म्हणून म्हटलं तुम्हाला दाखवूया, आमच्या सबस्क्रायबर्सना दाखवूया एकदा कसं बनवायचं ते। तर आवडला तर पुढे मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मी अशाच पद्धतीने व्हिडिओ बनवत राहीन। आणि आता हे चांगलं मळून झालेलं आहे पीठ एकदम, आणि बघू शकता आता हे 15 मिनटं आपण बाजूला झाकून ठेवायचं आहे। आणि त्यानंतर मग इथे आता पीठ लावून माली तयार करून घ्यायचं आणि थोडीशी चपाती लाटायची। त्यानंतर चपाती थोडीशी मोठी झाली की त्याला तेल लावून घ्यायचं, पसरवून घ्यायचं आणि नंतर त्याच्यावरती पीठ लावायचं। पीठ लावल्यानं काय होतं की सुटसुटीत आणि 3 पदर व्हायला मदत होते। तर आता त्याच्यावरती पीठ लावलेलं आहे आणि तुम्हाला व्यवस्थित असं मावशी दाखवत आहे, कारण का मला तर जमत नाही, त्यामुळं मी कधी प्रॅक्टिसच केले नाही। तर करून बघा आणि असे 3 म्हणजे हे करून घ्यायचं, त्रिकोण करून घ्यायचा। आणि आता तिला डायरेक्ट गोल करता येते चपाती, तर ती डायरेक्टच गोल चपाती करत आहे, बघू शकता तुम्ही कसं करत आहे ते। आणि जर तुम्हाला जमत नसेल तर ते जेव्हा त्रिकोण करतात ना, तेव्हाच तुम्ही त्याला गोल बनवून परत लाटू शकता। तर मी माझ्या पद्धतीने कसं करतो तो एकदा व्हिडिओ तुम्हाला दाखवेनच। तर आता ही मम्मी आणि मावशीची पद्धत आहे, ती दाखवत आहे। तर बघू शकता गोल चपाती होत आहे, त्यांना प्रॅक्टिस असल्यामुळे ते जमतं त्यांना। आणि आता भाजायचं पण टेक्निक आहे, आणि त्यामुळे आत्ता मला ॲक्च्युली 3 वर्ष झाली लग्नाला, आत्ता मला जरा चपाती जमत आहे, नाहीतर व्यवस्थित जमत नव्हती। भाकऱ्या येत होत्या पण चपाती जमत नव्हती। तर मी म्हटलं हा व्हिडिओ बनवूया, आपल्यासाठी पण उपयोगी आहे कधी पण बघून करायला, आणि आपल्या सबस्क्रायबर्सना पण कधीतरी उपयोगी पडेल। तर आता मोठी अशी चपाती झालेली आहे आणि बाजूनं लाटायचं, मधून लाटायचं नाही। मधून लाटलं की मग पातळ होते मध्ये आणि बाजूला जाड होते, तर बाजून लाटत जायचं। आणि आता ही आपण तवा गरम झाला आहे त्यावर ते टाकलेली आहे चपाती। तर मोठ्या फ्लेमवरतीच आपण चपाती भाजायची, पण लक्ष पण असायला हवं, नाही तर लगेच जळू शकते। तर आता थोडी बुडबुडी म्हणजे फुगे आल्यासारखी झालेली आहे, बघू शकता। तर एका साईडनं भाजून घेतलेली आहे आणि पहिलीच चपाती फुगलेली आहे बघा, मस्त अशी। तर हे एक्सपिरियन्स लोकांना जमतं प्रॅक्टिस केल्यानेच। मला अशी चपाती बनवायला अजून खूप दिवस लागतील असं वाटतंय, पण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। तर आपण पण प्रॅक्टिस करणार आहोतच, पुढे जाऊन तुम्हाला बघायला मिळेलच माझ्या हातची चपाती पण। तर आता हे बघा करपूस असा रंग आलेला आहे त्याला, म्हणजे भाजली आहे चपाती। आणि मध्ये कसं असतं, गॅस ऑन केल्यानंतर मध्ये जास्त फ्लेम असते, त्यामुळं मध्ये भाजलं जातं आणि बाजूनं भाजलं जात नाही, त्यामुळं ते जे मुठला असतो त्याच्यानं भाजून घ्यायचं चांगलं। आणि आता तयार आहे मऊ लुसलुशीत अशी 3 पदरी चपाती। तर बघा 3 पदर आलेले आहेत आणि एकदम पातळ बनवलेले आहे, पीठ पण जास्त वापरत नाही आणि थोड्याशा पिठामध्ये अगदी भरपूर चपात्या होतात। तर ही कशी वाटली तुम्हाला चपाती मला नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि खूप बायका अशाच पद्धतीने करतात, तर काही जणांना जमत नाही, पण शिकायचं असतं, आवड असते, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे, माझ्यासाठी हा व्हिडिओ आहे। आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।